MPSCच्या वेबसाईटवर काल रात्री खूप चांगली बातमी प्रदर्शित झाली आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना ती वाचून खरंच आनंद झाला असेल, कारण MPSCनी राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय हटवलेले आहेत. 500 मार्काचे जे 2 विषय होते, 250 मार्काचे 2 पेपर ते हटवले. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा खूप चांगला निर्णय आहे आणि आयोगाच्या दृष्टीने पण चांगला आहे, कारण त्यांनाही वेगवेगळ्या विषयाचे पेपर सेट करणे, त्यांचं इव्हॅल्युएशन करणे हा त्यांचाही त्रास कमी झाला. याचे बरेच परिणाम होतील की MPSCच्या मुलांना आता 5 विषय अभ्यासणे खूप इझी पडणार आहे आणि त्याच्यामध्ये कंबाईन किंवा इतर एक्झामचा अभ्यास करत राज्यसेवेचा अभ्यास करणं हे खूप सोपं झालेलं आहे. बरीच मुलं जी राज्यसेवेचा अभ्यास सोडून कंबाईनकडे वळलेली ते आता राज्यसेवेचा अभ्यासही करू शकतात आणि कंबाईन, सरळ सेवा या सर्व परीक्षाही देऊ शकतात. आणि याच्यामध्ये फक्त एक तोटा हाच आहे की UPSCवाले विद्यार्थी आता MPSC देऊ शकतील वैकल्पिक विषय हटवल्यानंतरही, पण MPSCचे विद्यार्थ्यांना UPSCचा अभ्यास करायचा असेल तर मग वैकल्पिक विषयाचा सेपरेट अभ्यास करणं गरजेचं ठरणार आहे. आणि वैकल्पिक विषय हटवल्यामुळे MPSCलाही पेपर चेक करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे रिझल्ट पण बऱ्याच टाईमवर लागतील आणि सर्व विद्यार्थ्यांनी आता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मेन्समध्ये 2च विषय तुमचे आता डिसाइडिंग फॅक्टर असणार आहेत. एक निबंध पेपर आणि एक नीतिशास्त्र पेपर. आणि याच्यामध्ये 140-150 मार्क येतात. बाकी GS 1, 2, 3 मध्ये चांगला अभ्यास केला तर मिळतील 110-120 मार्क तिथेही काढू शकता. पण नीतिशास्त्र निबंधाचा पेपर आता कोर विषय ठरणार आहेत, स्कोरिंग विषय ठरणार आहेत. त्याच्यावर कमांड मिळवणं आता खूप गरजेचं आहे. त्याला हलगर्जीपणे अजिबात घेऊ नका, त्याचा सिरियसली अभ्यास करा. आणि आयोगाने तर वैकल्पिक विषय हटवून स्वतःचं काम सोपं केलं, पण हे थोडं त्यांनी विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामुळं फायदा आहे. पण आयोगाने एक अजून गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जे आत्ता प्रिलियम कंडक्ट केली त्यातले 10 प्रश्न हे चेंज झाले, 6 ड्रॉप झाले, 4ची उत्तरं चेंज झाली. आयोगाचं एकच काम आहे परीक्षा घेणं, पेपर सेट करणं. त्याच्यामध्ये जर 10 प्रश्नांमध्ये चुका होत असतील तर आयोगाने पण आपलं प्रोफेशनॅलिझम वाढवणं गरजेचं आहे. मुलांच्या करिअरचा, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या वर्षाचा हा प्रश्न असतो. आता जोही चेंज झाला आहे MPSC या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आहे. गिअर अप आणि पुढच्या वर्षीसाठी चांगला अभ्यास चालू करा. आणि पुढच्या प्रिलियम याच्या अगोदर या 3-4 महिन्यामध्ये नीतिशास्त्र, निबंध या विषयांवर एक्स्ट्रीम कमांड मिळवा. आणि हे 2 विषय जर तुम्ही स्ट्रॉंग केले, मेन्स परीक्षा खूप इझी आहे. बाकी सर्व विषय तर तुम्ही कंबाईन आणि सरळ सेवे आणि नॉर्मल GSच्या प्रिपरेशनमध्ये तर करताच. गुड लक.